तर काही प्रतिक्रिया आहेत अच्छा. एक भविष्यवेत्या मकर राशीचं भविष्य सांगत होत्या. मला काही फारसा विश्वास नसतो या गोष्टीवरती, पण त्या म्हणाल्या की खूप भयानक घटना घटेल या महिन्यामध्ये. म्हणलं, आता काय भयानक घटना घटेल? माझ्यासमोर डोळ्यासमोर मोठे साहेब उभे राहिले. आहे साहेबांची तब्येत तर छान आहे. म्हणजे असं कल्पनातीत गोष्ट घडली. म्हणजे अजितसारखा नेता अशा पद्धतीने जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. किती लाँग आयुष्य आहे असं वाटायचं याला. आणि लहान किती, माझ्यापेक्षा तर 15-16 वर्षांनी लहान होता. मी आता 77 आहे, तर तो 60-62 असेल मला वाटतं. लहानाचं मोठं होताना आम्ही पाहिल्यामुळं माझ्या फार अपेक्षा होत्या त्यांच्याकडून, कारण ते काय करू शकतात हे मी फार जवळून पाहिलेलं होतं. एवढा निर्भीड मनाचा, निर्भीड विचाराचा, भाडभीड न ठेवता काम करणारा माणूस मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अंतुलेच्या नंतर अजितच बघितला. आज दुर्दैवाने तो आपल्यातून गेलेला आहे म्हणायलासुद्धा भीती वाटायला लागली. पण जे वास्तव आहे ते वास्तव आहे. मी वास्तवात जगणारी बाई आहे. फार मोठं राजकीय संकट आहे असं मला वाटतं. कारण मी कायम म्हणत असते, राजकारणात माणसं उगीचच मोठी होत नाहीत. राजकारणात माणसं घडवावी लागतात. आपण माणसं घडवत नाही, तुडवतो. आपल्याकडे माणसं घडवण्याची ऐवजी तोडवण्याची जास्त पद्धत आहे. त्यामुळे चांगले नेते तुम्हाला कुठे दिसतात? दिसतच नाही, अभावाने दिसतात. आणि त्या अभावाने सुद्धा वनवासात असतात. ते तुमच्याकडे नेत्याची संकल्पना अशी आहे की तो असं काहीतरी बोलणारा, असं काहीतरी स्टेटमेंट देणारा, काम केलं नाही तरी चालेल, स्टेटमेंट देणारा पाहिजे. आणि कामाची परंपरा असणारं नेतृत्व इथं उभं राहू दिला गेलं नाही. मला शरद पवार म्हणाले की तू माझी आहेस, याची किती सजा मिळालेली आहे मला माहीत आहे. म्हणजे नाही साहेब, काय सजा बिजा नाही मिळाली, तू काय सांगते म्हणे. तुला किती त्रास झाला हे मला माहीत आहे, तरी त्यातून तू टिकून निघालीस. आता संपलं म्हणे, आता तुला कोणी त्रास देऊ शकत नाही. म्हणजे साहेबांचं एवढं बारीक लक्ष असायचं आमच्याकडे. अजित तर माझ्याशी ताईशिवाय कधी काही बोलला नाही, काहीच नाही. आणि मी तर अरेकार्याने बोलणारी मला वाटते पवारसाहेबांच्या नंतर मी एकटीच होते. पण मग नंतर मी सुद्धा अरेकारे बोलणं बंद केलं. म्हटलं नाही, आता अजित मोठा झाला, पण अजित दादा म्हणायला पाहिजे. मी दादा म्हणायला सुरुवात केली. ते एकदा म्हणाले सुद्धा मला, तुम्ही कशासाठी मला दादा म्हणता? अरे म्हणजे लाडाने म्हणतो आपण, दादा बाळा, म्हणजे घरातली नावं असतात. म्हणजे मी असं त्यांना जाणवू दिलं नाही की तुमच्या मोठेपणामुळे म्हणते. फार स्वच्छ मनाचा माणूस होता, अतिशय स्वच्छ मनाचा. आणि करायचं म्हणजे करायचं, दुसरा शब्दच त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्या मनात एकदा आलं की मग ते कोणी थांबवू शकत, इव्हन पवारसाहेबसुद्धा थांबवू शकत नव्हते त्याला. आणि मला तर असं वाटतं की तो त्या घराण्याचा आधारस्तंभ बनला होता. आता अजितशिवाय बारामती विचारसुद्धा करू शकत नाही कोणी, साहेबसुद्धा करू शकणार नाही. कारण साहेब स्वतः बारामतीत राहत नव्हते, हा राहत होता. पुण्यात राहायचा, बारामतीला जायचा, पुण्यात राहायचा, बारामतीला जायचा. साहेब दिल्लीत राहायचे. साहेबांची सुद्धा खूप कठीण परिस्थिती झाली असेल. त्याच्या पत्नीचं तर काही विचारायलाच नको. म्हणजे आणि मुख्य म्हणजे प्रतिभाविनी त्याला स्वतःचा मुलगा मानत होता. खूपच म्हणजे त्या घराचा खरा तो आधारस्तंभ बनला होता. मला सांगा, शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्या घराचा आधारस्तंभ बनणं किती अवघड काम आहे, पण तो झाला होता तिथे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं अपरिमित नुकसान झालेलं आहे. आता ठीक आहे, काळ कोणासाठी थांबत नसतो. वेगवेगळे नेते येतात, नवीन नवीन माणसं येतात, जागा भरून काढतात. पण मला वाटत नाही अजितची जागा एवढ्या लवकर भरून निघेल. काय अधिकाऱ्यांवर धाक होता त्याचा, प्रचंड धाक, प्रचंड धाक. अजित पवार मिटिंगला आहेत म्हटलं तर कपडे सावरीत येत होते अधिकारी, माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. त्यानंतर माझा धाक होता, पण मला राज्यस्तरावर काम करता आलं नाही, त्यामुळे माझा धाक मला दाखवता आला नाही. पण आजही अधिकारी घाबरतात. म्हणजे माझ्यासमोर साधारणतः खोटं बोलण्याची ताकद नाही कोणाची. पण अजितने स्वतःची सत्ता लोकांसाठी वापरली, स्वतःसाठी नाही. काय आता बोलण्यासारखं खरं तर काहीच राहिलेलं नाही. एवढ्या तरुण वयामध्ये असा मृत्यू येणं, आणि मरायला पण त्यांना आपलंच एअरपोर्ट निवडलं, तिथेच पडलं विमान. ती एक बाई सांगत होती, म्हणे मी पळत पळत गेले
तर म्हणे पोलीसवाले जाऊ देणं गेले मला. म्हणे की दादाचे पाय तरी पाहू द्या. तर म्हणे खाली चादर लपेटलेली होती, वर काहीच नव्हतं ताई म्हणे. तर म्हणे काहीच बघू नका ताई, तुम्हाला बघता नाही येणार. मग तिचा चादरीला हात लावून आले म्हणे मी. ती रडत रडत सांगत होती ती बाई. खरं तर तिला अजित पवार काय आणि शरद पवार काय तिचा काही संबंध नाही. नॉर्मल बाई, एकदम साधी बाई. पण किती प्रेम, किती प्रेम. तर हे थोडा राजकारणातला हा जो सध्या संकट काळ दिसतो मला तरी. मला माहिती नाही याच्यातून पुढे काय निघेल. पण आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सगळी रया गेली असं म्हणायला काही हरकत नाही.